आईज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला संडे स्पेशल कोळंबी रस्सा दाखवणार आहे। साहित्य: चवीनुसार मीठ, धनाजिरी पूड, आलं लसूण पेस्ट, हळद, बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला। माझ्याकडे लिंबू नाही, आता उन्हाळ्यात लिंबू भेटत नाही म्हणून मी 1 चमचा विनेगर, मोठा चमचा आहे म्हणून 1 चमचा विनेगर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, धनाजिरी पूड, हळद, मीठ चवीनुसार, बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला। हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार। 1 तास फ्रीजरला ठेवणार। ही मॅरिनेट करते मी। चांगलं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर अशीही कोळंबी डायरेक्ट करू शकता। मॅरिनेट केलेली कोळंबी खूप छान लागते, चविष्ट लागते। आता हे 1 तास फ्रीजरला ठेवायचं। मॅरिनेट झाल्यानंतर याचा रस्सा बनवायचा। रस्सा बनवताना पुढील साहित्य मी सांगणार आहे। कोळंबी माझ्या मुलांची स्पेशल आहे। कोळंबी माझ्या मुलीला खूप आवडते। रस्सा टेस्टी लागतो याचा। मॅरिनेट करून ठेवते मी आता। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला फॉलो करा। फॉलो करायला विसरू नका, तुम्हीच साथ देणार आहे मला। हे फार मॅरिनेट झालेली कोळंबी आहे। आता मॅरिनेट केल्यामुळे चांगली टेस्ट येते, कोळंबी टेस्टी लागते खूप छान लागतो याचा। आता लागणारे रस्स्यासाठी लागणारे साहित्य: कांदा बारीक केलेला, खोबरं बारीक केलेलं, आलं लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, आपला घरचा काळा मसाला सोलापुरी, गरम मसाला, हळद। आता या आलं लसूण पेस्ट मध्येच मी कोथिंबीर बारीक करायला घेतलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये तेल घालणार आहे। तेल थोडंसं जास्तच घालायचं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी कांदा घालणार आहे। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। कांदा गोल्डन रंगापर्यंत परतलेला आहे। आता यामध्ये खोबरं घालायचं, बारीक वाटण खोबऱ्याचं, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि हे सगळं छान परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये गरम मसाला टाकते अगोदर, नंतर तिखट, मीठ, हळद सगळं घालायचं याच्यामध्ये आणि थोडंसं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं। यामध्ये बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकणार आहे, कारण मॅरिनेट करायला पण घेतलेली आहे म्हणून येण्यासाठी। कलर एकदम छान झालेला आहे। तेल सुटेपर्यंत परतलेला आहे। आता हे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये
मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची. कोळंबी घालून थोडस परतायचं. मिक्स झाला पाहिजे अजून एकदम. त्यामध्ये पाणी ओतायचं गरम करून आणि थोड्याशा पाण्यात शिजू द्यायचं एक उकळी येईपर्यंत. नंतर पाहिजे तेवढं पाणी घालायचं. आता ही तयार कोळंबी त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा. तयार कोळंबी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत. मी आज तुम्हाला तांदळाच्या भाकरीसोबत दाखवणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला फॉलो करा.